बाहेरून जे लोक मागवतात ते का मागवतात? कारण चवीसाठी मागवतात, वेळ वाचण्यासाठी, की का मागवतात? ते डिपेंड आहे. काही जणांना वाटतं की आता आपण म्हणलो की बाहेरचंच आपल्याला जास्त आवडतं, तर तुला माझं जे प्रोफेशन आहे त्यातून कळलं असेल की मला बाहेरचं मागवायला ॲक्च्युली नाही आवडत. आणि एकदा माझ्याही बाबतीत असं झालं होतं बरं का. म्हणजे आता बऱ्याच जणांना असं वाटतं की माझं काम कुकिंगचं आहे, तर माझा सगळा स्वयंपाक म्हणजे मी कधीच बाहेरून काय ऑर्डर करत नसेल. पण मलाही वाटतं कधी मी कधी रेस्टॉरंटमध्ये गेले तर मला विचारत, अच्छा तुम्ही पण रेस्टॉरंटला येता का? म्हणलं अरे मलाही वाटतं की अरे बाहेरचं कधीतरी खावं. आणि मी म्हणत नाही खाऊ नये, पण त्याला पण एक तुम्ही वेळ ठरवा किंवा तुम्ही काही दिवस ठरवा की मी बाबा 2 महिन्यातून एकदा किंवा महिन्यातून मी फक्त 2 वेळाच मी बाहेरचं जेवणार. आणि बऱ्याचदा असंही झालंय माझ्या बाबतीत की कामाचा व्याप इतका होता की माझ्याकडं त्यावेळी घरामध्ये मीच स्वयंपाक करायचे आणि कामाच्या व्यापामुळं बाहेरचं फार खाल्लं जायला लागलं. आणि अगदी सुरुवातीला तुम्हाला ते जाणवत नाही. काही एक तुम्ही कंटिन्युअस ते करत गेला की मग तुम्हाला जाणवायला लागतं की हे फार झालंय आणि त्यामुळे तुमच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होतोय. बरोबर आहे. सो मला हे कुठेतरी जाणवायला लागलं. त्यामुळे ज्यांना मला वाटते स्विगी वगैरे मागवण्याची सवय आहे की तुम्हाला वेळ नाही म्हणून तुम्ही मागवता, त्यापेक्षा तुम्ही एक छान कुकवर इन्व्हेस्ट करा असं मला वाटतं, स्विगीवरून वगैरे मागवण्यापेक्षा. पण मग आता ना आपले ही तरुण मुलं मुली आहेत की ज्यांना वेळच नसतो. म्हणजे आता सकाळी पटकन उठायचं की मग ते काय करतात की दूध घ्यायचं, कॉर्नफ्लेक्स टाकायचं, म्हणजे आपल्यावर जो हा वेस्टर्न इन्फ्लुअन्स आहे, आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी सिरप किंवा काही टाकायचं आणि घ्यायचं, खायचं. तर मग मला अशा काही रेसिपीज सांग, म्हणजे ब्रेकफास्ट आपण म्हणतो ना ब्रेकफास्ट हेवी खावा, तर ब्रेकफास्टमधल्याच हेल्दी, झटपट होणाऱ्या आणि टेस्टी. आता जर तुम्हाला कॉर्नफ्लेक्सच खायचं आहे, पण त्याच्यासाठी आपल्या पारंपरिक पदार्थ काय आहेत? तर तुम्ही मखाणे खाऊ शकता. मखाणे रोस्ट करून ठेवले, फक्त थोडेसे गरम करा, असे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे. तुम्हाला त्याच्यासाठी आठवड्यातनं महिन्यातून एकदा वेळ द्यायचा आहे. थोडेसे तुपामध्ये भाजायचे, अगदी वरून थोडंसं भाजून झालं की थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे त्याला असं छान सॉल्टीनेस येतो म्हणून, आणि ते ठेवून द्या. तुम्ही ते मखानेसुद्धा सकाळी असे थोडेसे मूठभर खाल्ले ना तरीसुद्धा इनफ होतात. बरेच जण तर मी ऐकले मखाने दुधात टाकून खातात, पण ते मीठ न घालता खावेत. कारण मग कधी कधी ते आपण म्हणतो की सकाळी सकाळी दुधात मीठ टाकून खाऊ नये असं असतं, कारण बरेच जण चहा चपाती वगैरे खातात. सो त्याच्यावर पण एक वेगळाच आपण एक विषयावर बोलू शकतो. पण तुम्ही मखाने खाऊ शकता किंवा खूप असे पदार्थ आहेत जसं की राजगिऱ्याचा लाडू पण असतो. मला आठवतंय माझे सासरे उपवास असतो त्यावेळी राजगिऱ्याचा लाडू दुधामध्ये बुडवून खातात आणि तो मला वाटायचं की काही पण काय, पण ते इतकं छान लागतं चवीला. एकदा ते म्हणले तू स्वतः ट्राय कर, खूप सुंदर लागतं. राजगिऱ्याचा लाडू असेल, गुळामध्ये केलेला असतो, आणि तुम्ही जर सकाळी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे शुगर वगैरे खायचा, तर सकाळी तुम्ही दुधामध्ये बुडवून राजगिरा खाल्ला ना, दिवसभर अगदी पोटभरीचं होतं. शिवाय राजगिरा किती पौष्टिक आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सो ते करू शकता. किंवा तुम्हाला जर गोडच नाही खायचं तर राजगिऱ्याच्या लाह्यासुद्धा मिळतात, त्या दुधामध्ये टाकून बरेच जण खातात. शिवाय तुम्ही अगदी तुम्हाला दूधच नाही खायचं तर आपल्या मिलेट्सपासून पण वेगवेगळ्या लाह्यांचे प्रकार बाजारामध्ये सहज मिळतात. घरी करायला ते अवघड आहेत, कारण प्रत्येक मिलेट ते नीट रोस्ट होतंच असं नाही. ते भट्टीमध्ये व्यवस्थित केलं जातं आणि ते बाजारामध्ये सहज मिळतं, त्यात कुठल्याही प्रकारचं तेल नसतं. तर तसंही तुम्ही खाऊ शकता ब्रेकफास्टला खायचं असेल तर तुम्हाला. किंवा बरेच मिलेट्सचे असे प्रकार आहेत की ज्याच्या लाह्या करून त्याला फोडणी देऊन छान आपण चिवड्याचे वेगवेगळे प्रकार करू शकतो. ते तुम्ही मधल्या वेळेत स्नॅक म्हणून खाऊ शकता. बरंच आहे. नाही, पण एखाद्याला पोटभर असं काहीतरी बनवून खायचं असेल पण झटपट व्हायला हवं, मग त्याच्यामध्ये आपले पारंपरिक पदार्थच मी शक्यतो सांगेन, कारण खरं सांगते आपले पारंपरिक पदार्थच असे आहेत की जे खूप कमी साहित्यामध्ये आणि पटकन होतात. उदाहरणार्थ तुमच्याकडे जर पीठ आहेत वेगवेगळी, ती मिक्स करा, त्याच्यामध्ये कुठली पण एखादी भाजी किसून घाला, बारीक चिरून घाला, त्याच्यात रोजचे तुम्हाला जे मसाल्याच्या डब्यात असतात ते मसाले घाला, थोडे तीळ घालायचे, त्याचं थालीपीठ करू शकता. त्यात पण खूप व्हेरिएशन्स आहेत बरं का. म्हणजे आता तुम्हाला आपण हे थालीपीठ करतो त्याच्यामध्ये आपण पिठं वापरतो वेगळी, तर तुम्हाला कार्ब्स कमी खायचे आहेत. जर समजा आता हेल्थ कॉन्शियस आहे, तुम्हाला वजन कमी करायचं आहे, कार्ब्स फार नको आहेत, तर मी तरी करते, कारण मी डाएट असं प्रॉपर फॉलो नाही करत, पण मी ट्राय करते की आता माझं पूर्वीच्या लोकांचं काम खूप असायचं, त्यामुळे ते कार्ब्स खूप कन्झ्युम करायचे आणि त्यांना ते पचायचं. वजन वाढीला ते नव्हते काम करत, ते एनर्जी म्हणून यूज व्हायचं. पण आता आपलं काम तितकं कष्टाचं राहिलेलं नाही आहे, तर मी सकाळच्या नाश्त्याला जर मला करायचं आहे तर मी शक्यतो भाज्या, म्हणजे फायबर भरपूर वापरते, त्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर वापरते, आणि
फक्त ते बाइंडिंगसाठी म्हणून मी 2 चमचे कोणतं पण पीठ ॲड करते आणि मग छान असं थालीपीठ करायचं. एक तर त्याच्यात पीठ फार नसतं, त्यामुळं काय होतं ते छान खुसखुशीत होतं आणि चवीला इतकं सुंदर लागतं. मग कोणती पण भाजी घ्या किंवा पालेभाजी ऍड करता येते का ह्याच्यात? पालक पालेभाजी किंवा ॲड मेथी? करता येईल किंवा तुम्हाला जर पाहिजे ना तर आपले स्प्राउट्स असतात ते सुद्धा मिक्सरला थोडे ग्राइंड करा. त्याच्यामध्ये थोडासा ओला नारळ घालायचा, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घाला, लागलं तर त्यात पालेभाजी सुद्धा चिरून घाला आणि थोडेसे मसाले घालायचे, तीळ घालायचे. अगदी पटकन असं छान थालीपीठ थापून तव्यावर घ्यायचं आणि थोडंसं तूप लावून भाजायचं. असं खरपूस भाजलं ना की मस्त लागतं. तूप लावायचं, तेल नाही. तेलही चालेल, तेल चालेल, तूप चालेल, पण थोडं तरी काहीतरी फॅट त्याच्यामध्ये ॲड करायला पाहिजे. कारण मला वाटतं की आपण तूप तेलाला जरा जास्तच बदनाम करतो, पण मला वाटतं की थोडं तरी फॅट आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे त्याच्यासोबत. अगदी म्हणजे असं ओतायचं नाही, पण अगदी त्याला पुसण्यापुरतं लावलं, तुम्हाला जसं झेपतं तसं लावलं तर छान लागतं. किंवा पोहे, शिरा, उपमा. हो, तुम्हाला आता पोह्याचा पण एक छान प्रकार सांगते. आता पोहे तर तसे पण ऑलरेडी भाजलेले असतात. त्यामुळं आपले कोकणामध्ये पण बघ दडपे पोहे दडपे. करतात, ज्याच्यामध्ये त्याला काही परतलं वगैरे जात नाही. पण ते थोडे चिवट असतात. दडपे पोहे करता येतील तुम्हाला किंवा जर एक छान रेसिपी सांगते की पोह्यांचीच. पोहे फक्त भिजवायचे, 10 मिनिटं भिजवून ठेवायचे. त्याच्यामध्ये थोडीशी तेलामध्ये हिंग, मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करायची, थोडीशी मिरची आणि कढीपत्ता घालायचा. ते त्या पोह्यांवर ओतायचं आणि मग त्याच्यामध्ये चांगलं असं छान असं मौसूद केलेलं दही घालायचं. असं मस्त दही पोहे सुद्धा तुम्ही खाऊ शकता. बघ ना किती सोपं आहे. पोहे धुवायचे, थोडीशी कडल्यामध्ये फोडणी करायची ती आणि दही घालून खायचे. किंवा तुम्हाला असं आंबट नको आहे सकाळच्या वेळी, म्हणजे तुम्हाला वाटते नको मला दही नाही खायचं सकाळी सकाळी, तर तुम्ही कोळातले पोहे पण करू शकता. कोळ म्हणजे नारळाचं दूध, साधं दूध नाही. जे वेगन आहेत त्यांच्यासाठी तुम्ही नारळाचं दूध घेऊ शकता. त्याच्यामध्ये थोडासा गूळ पण घालायचा, चिंचेचा कोळ घालायचा आणि त्याच्यानंतर त्या कोळामध्ये थोडीशी अगदी तशीच फोडणी करायची. तुपामध्ये मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्ता आणि लाल सुकी मिरची घालायची. ते त्याच्यामध्ये ओतायचं त्या कोळामध्ये. पोहे भिजवायचे. ते पोहे तसेच भिजवलेले पोहे ताटलीत घ्यायचे आणि जसा लागेल तसा कोळ घालून तुम्ही खाऊ शकता. म्हणजे जर तुम्ही आता वर्किंग आहात आणि तुम्हाला मुलांसाठी कोळातले पोहे करायचे आहेत, तर तुम्ही तो कोळ करून ठेवा, पोहे भिजवून जा. मुलांना फक्त सांगा की त्या पोह्यांवर लागेल तसा कोळ घ्या आणि तू खा. असंही करता येतं. खूप चांगले चांगले असे पारंपरिक पदार्थ आहेत जे असे चुटकीसरशी होतात 1-2 मिनिटामध्ये. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.